लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या एकच शब्द गाजतोय, ते म्हणजे ट्रिपल इंजिन। भाजप म्हणतं केंद्र, राज्य आणि महापालिका एकाच पक्षाची असली तर विकास वेगाने होतो, तर काँग्रेस म्हणतं नगरसेवक, आमदार आणि खासदार आमचं, हेच लातूरचं खरं ट्रिपल इंजिन। या वादात विलासराव देशमुखांचं नाव, रितेश देशमुखांचा व्हायरल व्हिडिओ आणि अशोक चव्हाण, अमित देशमुखांचा थेट सामना। मग लातूरच्या राजकारणात हे ट्रिपल इंजिन नेमकं आहे तरी काय, सगळं समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या ट्रिपल इंजिन सरकार हा मुद्दा केंद्रस्थानी आलाय। भाजपकडून वारंवार केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेचा दाखला देत विकासाचा दावा केला जातो। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजप खासदार अशोक चव्हाणांनी आपल्या भाषणांमधून या ट्रिपल इंजिन संकल्पनेवर अधिक भर दिलाय। मात्र यालाच प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते आणि आमदार अमित देशमुखांनी लातूरसाठी वेगळ्याच ट्रिपल इंजिनचा अर्थ मांडलाय। ट्रिपल इंजिनच्या चर्चेआधी लातूरच्या राजकारणात विलासराव देशमुखांचं नाव टाळता येत नाही। प्रचारादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांचं नाव पुसलं जाऊ शकतं अशा आशयाचं एक वक्तव्य केलं। त्यानंतर राजकीय वातावरण तापलं। या खरं तर वक्तव्यावर राजकारणापासून दूर असलेले अभिनेता रितेश देशमुख यांनी अगदी संयमाने आणि सुसंस्कृत शब्दात त्याला प्रत्युत्तर दिलं, जो व्हिडिओ खरं तर पुढे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विलासराव देशमुखांच्या कार्याची दखल घेत त्यांचं कौतुक सुद्धा केलं आणि एक प्रकारे तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी भाजपच्या ट्रिपल इंजिन संकल्पनेला थेट आव्हान दिलंय। आमदार, लातूरचे खासदार आणि येणारे काँग्रेसचे नगरसेवक हेच लातूरचं खरं ट्रिपल इंजिन असल्याचं त्यांनी म्हटलंय। नगरसेवक, आमदार आणि खासदार या तिन्ही पातळ्यांवर काँग्रेसचं प्रतिनिधित्व असेल तर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असा दावा त्यांनी केला। महायुतीकडून ट्रिपल इंजिन सरकारमुळेच राज्याचा विकास होत असल्याचं सांगितलं जात असताना अशोक चव्हाणांनी नांदेडच्या प्रचारात नरेंद्र मोदींना पॉवर इंजिन, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं इंजिन आणि स्वतःला स्थानिक छोटं इंजिन असं संबोधत मतदारांना साथ घातली। लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र लढत आहेत आणि या आघाडीची संपूर्ण जबाबदारी ही खरं तर आमदार अमित देशमुखांच्या खांद्यावर आहे। दुसरीकडे सत्ताधारी पक्षातले म्हणजे महायुतीतले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे लातूरमध्ये वेगवेगळे लढत असले तरी मतविभाजनासाठी ही त्यांची रणनीती असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय। लातूरचे मतदार हे सुजाण आहेत आणि त्यांची ही खेळी यशस्वी होऊ देणार नाहीत, असा विश्वास सुद्धा अमित देशमुखांनी व्यक्त केला। लातूर शहराचा आत्मा हा सर्व धर्म समभावाचा आहे, शांतता आणि विकास हीच इथली ओळख असल्याचं सांगत शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख आणि स्वतःच्या कार्यकाळातील परंपरा पुढे नेण्याचं आवाहन अमित देशमुखांनी केलं। आता खरा प्रश्न हा आहे की लातूरकर कोणत्या ट्रिपल इंजिनवर विश्वास टाकतात, हे तर निकालातूनच स्पष्ट होणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।